दिवाळीच्या तोंडावरती नाशिकच्या कांदा बाजारात भाव घसरायला सुरुवात झाली आहे। बाजारात आवक वाढल्यानं दरात मोठी घसरण झाली असून आधीच अतिवृष्टीमुळे नुकसान सहन केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर हे आणखी एक संकट कोसळलंय। त्यातच इतर राज्यातून आलेल्या कांद्यामुळे स्थानिक कांद्याला उठाव मिळत नाहीये। त्यामुळे सरकारनं तातडीनं कांद्याला अनुदान द्यावं आणि नाफेड करून सुरू असलेली कांदा विक्री त्वरित थांबवावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। आजच्या परिस्थितीला किंमत कमी 400 पासून ते 1500 पर्यंत बाजार भाव आहे। पण या सरासरी रेट जर म्हटलं तर 7 ते 8 रुपयाच्या दरम्यान निघतोय। कांद्याच्या वाढण्याचं कारण असं की दरवर्षी हा जो स्टॉक केलेला माल आहे दिवाळीच्या पिरियडमध्ये विकला जातो आणि या टायमाला नवीन पण कांदा बाजारात येत असतो। परंतु महाराष्ट्रामध्ये कांद्याने पावसाने मोठं थैमान मांडलं, त्याच्यामुळे यावर्षी लाल कांदा लेट झाला आणि हा स्टॉक केलेला कांदा शेतकऱ्यांनी विकला नव्हता, कारण हे भाव वाढतील आणि मागणी आणि पुरवठा याच्यामधलं फार मोठा डिस्टन्स तयार झाल्यामुळे हे कांद्याचे दर आहे अत्यंतपणे कोसळले आहेत। कांद्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणात होण्यास सुरुवात झाली आहे। एकीकडं महाराष्ट्रामध्ये प्रमुख नगदी पीक आहे शेतकऱ्यांचं आणि चाळीमध्ये जो साठवलेला कांदा आहे एप्रिल मे महिन्यापासून, या साठवणूक केलेल्या कांद्याला मुबलक प्रमाणात उपलब्धता असताना केंद्र सरकार असं तिथं कोण धोरण करते बसले, आम्हाला मोठा प्रश्न पडलाय। आमचं कांदा विक्रीतून नफा होण्याऐवजी रोज नुकसान होतंय। हे होत असताना केंद्र सरकार मात्र बफर स्टॉकमधील कांदा देशातील विविध शहरांमध्ये अगदी कवडी मोलदारांनी तिथं विकतंय। म्हणजे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार न मिळण्याचं धोरण केंद्र सरकारने तयार करून ठेवलंय।